आप देख रहे हैं भाईंदर संवाद। भारतीय जनता पार्टी मीरा भाईंदर शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित असलेले या शहराचे आदरणीय नेते, या शहराचे कुटुंब प्रमुख आदरणीय नरेंद्रजी मेहता, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी शर्मा, विस्तारक अशोकजी यादव, मंचावर बसलेले सर्व सन्माननीय गणमान्य उपस्थित सर्व माझे नगरसेविका नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनीनो मातांनो आणि माझ्या उजवीकडे बसलेले माझे मित्र पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी मेहता साहेब आवर्जून सांगावंसं वाटतं, आपण कार्यकर्ता मेळावा प्रत्येक वेळेला आपल्या सेव्हन स्क्वेअर शाळेमध्ये त्या पटांगणावरती घेतो। त्या पटांगणावरती जो कार्यकर्ता मेळावा होतो त्यातही जागा आपल्याला अपुरी पडते, परंतु आज आपण इथे बघाल ही आपल्या प्रेमापोटी माणसं आलेली आहेत। या प्रेमापोटी या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी एकेकाचा फोन करून कार्यकर्त्यांनी आपल्या प्रेमापोटी इकडे जमलेले आहेत। माझ्या सर्व पत्रकार बंधूंना सांगायचं आहे, ही जर दिवाळ जरी उघडली, समोरचा पोर्शन जरी मोकळा केला तर मागचा पोर्शन भरेल एवढी जागा इकडे उभं राहायला माणसांना जागा नाहीये, एवढं तुडुंब असं हे भरलेलं आहे। आणि मेहता साहेब, मला आवर्जून सांगायचं आहे, हीच आपली नांदी आहे पुढच्या इलेक्शनची, की आपण सर्वात बहुमताने त्या ठिकाणी निवडून येणार आहोत। हीच नांदी आहे, एकच नांदी आपण करून घेतलाय। कारण आपण प्रत्येक वेळेला बघितलं, या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ असेल च्या निवडणुका असतील, त्यानंतर झालेल्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या निवडणुका असतील, त्यानंतर आपण आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुका बघा, त्यामध्ये आपण आवर्जून भाग घेतला। हरहुन्नरीने आपण सगळ्या कार्यकर्त्यांना एकजुटीने आणलं, व कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, कुठल्याही पक्षाचा उमेदवार असू दे, आपण ते न बघता या मीरा भाईंदरकरांना या ठिकाणी मीरा भाईंदरवरनं त्यांना लीड दिलं, तिन्ही उमेदवारांना निवडून आणलं। पण गेल्या 2019ला जे झालं त्याचा वचपा काढायची वेळ आहे। तुम्हाला काय वाटतंय, जे 2019ला झालं त्याचा वचपा काढायचा हीच वेळ आहे। आणि म्हणून मी सांगेन, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय मेहता साहेब आमचे उमेदवार असतील। हे माझं वैयक्तिक मत आहे, आपल्याला काय वाटतंय आपणही सांगा, हात उंचावून सांगा, आदरणीय नरेंद्र मेहतांना याच्या पुढे आपल्याला मतदान करायचं आहे। आणि म्हणून मी सांगेन की नरेंद्र मेहता साहेबांनी काय नाही केलं। आम्ही गेले 5 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी सदस्य म्हणून बसलेलो होतो, पण कोणी एखाद्या सदस्य उठून त्या ठिकाणी अपक्ष लढून येणार, आपल्या महापौरच्या इलेक्शन मध्ये मतदान करणार नाही, त्या ठिकाणी गद्दारी करणार, आणि बाकीची वर्ष या ठिकाणी आपल्याच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची कामं कशी रखडली जातील, त्यांना कामं करायची कशी अडवणूक करता येईल, हेच त्यांनी साधलं गेलं। आणि आज फक्त आम्ही नाही बोलत आहे, बाहेर विरोधी पक्षाचे लोकही म्हणतायत की भ्रष्टाचार झाला, मग कुठून आला, कोणी केला, आणि हे सगळं आपल्या समोर आहे। सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांपासून जी कामं झाली ती आज अर्धवट सोडली गेलेली आहे। आणि म्हणून मला बंधू भगिनींना आज सांगायचं आहे, आज आपण एवढे जे गचागच या ठिकाणी भरलेला आहोत, तुडुंब हा हॉल भरलेला आहे, अशाच आपण या निवडणुकांमध्येही पुढे जाऊन सगळ्यांच्या घरोघरी आपल्याला जायचं आहे, आदरणीय नरेंद्र मेहता साहेबांबद्दल आपलं मत मांडायचं आहे आणि त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे। आणि बंधूंनो, एवढ्यावरच मी थांबत नाहीये, तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, या ठिकाणी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पण गेलो, पण आपण बघितलं असेल कोरोनाच्या प्रॉब्लेम मध्ये पण आदरणीय नरेंद्र मेहता साहेबांनी, आम्ही सर्व नगरसेवकांनी मिळून त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक घरांच्या घरोघरी भाजी पोचवली की नाही, आपण त्याचे साक्षीदार आहात। सांगा मला, आपण पोचवलीत की नाही भाजी? हे सगळे काम, मग हॉस्पिटल असो, औषधं असतील, इंजेक्शन पुरवठा करायचा असेल, हे सगळं जर केले असेल तर नरेंद्र आणि मेहता साहेबांनीच केलं। आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, या ठिकाणी खासदार होऊन गेले, आमदार होऊन गेले असतील, परंतु आज जर कोणता महापालिकेत दबदबा जरी असेल तर तो आदरणीय नरेंद्र मेहता साहेबांचा महापालिकेत, आणि हे नाकारता येणार नाही। आणि म्हणूनच आम्ही आज त्या वॉर्ड मध्ये जरी नगरसेवक नसलो, माजी नगरसेवक असलो,
तरी आज वॉर्डामध्ये काम करतो. एक माजी नगरसेवक म्हणून आम्हाला त्याची जनता आम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून मानते. याचं एकच कारण की आम्हाला नरेंद्र मेहता सारखे मार्गदर्शक लागले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या निवडणुका येतील. मी सांगितलं आदरणीय नरेंद्र मेहता साहेबांनी जे 5 वर्ष आपण केलं, ज्यांनी 5 वर्ष आपल्याशी गद्दारी केली, त्यांना उकडून फेकायची हीच वेळ आहे. आणि म्हणून सांगतो, पुन्हा एकदा पुन्हा सांगत राहील, आपण प्रत्येकाच्या घरोघरी जा. आज इथे जेवढे जमले आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की नरेंद्र मेहता साहेबांसाठी करा. आपण गेले 5 वर्ष आपण बघितलं की आपली काय परिस्थिती झाली, कामं झाली नाहीत काही. आपला एक माणूस नसला ती काय परिस्थिती होते हे आपल्याला आपण सगळ्यांनी बघितलंय. आणि म्हणून मला पुन्हा एकदा विनंती करावीशी वाटते की आपण सगळे यांना भरघोस मताने निवडून द्या. मी माझं मत मांडलेलं आहे. माझा उमेदवार आदरणीय नरेंद्र मेहता साहेब असतील. आपलंही मत मांडा. एकदा मला सर्वांनी दोन्ही हाताने हात उंच करून सांगा की आपलाही उमेदवार कोण असला पाहिजे. आमचा उमेदवार नरेंद्र मेहता साहेब आहे. आणि म्हणून सांगतो की आपण सगळ्यांचा आशीर्वाद आणि स्नेह आणि प्रेम असंच ठेवून द्या. येणाऱ्या निवडणुकांमध्ये परत एकदा भुगली टाकायला येईल. अरे त्या माणसावरती काय आघात नाही केला, घरापर्यंत पोहोचले, ब्लॅकमेल केलं नाही तसे त्यांच्यावरती आरोप लागले गेले. कुठे गेले तुमचे आरोप? काय नाही केलं त्यांना मायरेश? हे सगळं बस झालं आता. हे आता लोक समजून गेलेली आहेत. आणि म्हणून मला सांगायचं, जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. लोकांपर्यंत पोहोचा. लोकांपर्यंत आपण केलेली कामं गेल्या 5 वर्षापूर्वी अगोदर नरेंद्र मेहता साहेबांनी काम केलेली कामं ही दाखवा. आणि आता होत असलेले भ्रष्टाचार हेही त्यांच्या समोर मांडा. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी. सर्व नेत्यांची भाषणं होणार आहेत. मी काही जास्त बोलणार नाही, परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करीन आणि आपलं सर्वांचं खरंच अभिनंदन करीन की आजच्या या मेळाव्याला आपण उपस्थितीत लावली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुर्तास येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप देख रहे हैं भायंदर संवाद.